नमस्कार रसिक श्रोते हो. आता श्रोते होच म्हणायला पाहिजे कारण आपलं हे ऑडिओ पॉडकास्ट आहे म्हणून. तर नमस्कार रसिक हो. साहित्य जगताची सफर, साहित्य रस या आपल्या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. खरं तर आज इतका भावूक आणि सुंदर गीतकाव्य रचनाकार आपल्यासमोर घेऊन येतेय. खरं तर त्यांच्या शब्द म्हणजे शब्दांचं माधुर्य कितपत मला पॉडकास्टमध्ये आणता येईल मला माहीत नाही. पण त्यांना खूप श्रद्धेनं नमन करणं खूप, खूप, खूप आवश्यक आहे. कारण काही माणसं खूप वेगळी असतात. म्हणजे कर्तव्य आणि कला जोपासणं यातलं तारतम्य इतकं उत्तम बाळगून आयुष्य जगणारा हा कवी म्हणेन मी. कारण त्यात कुठेही सरमिसळ नाही. कारण त्या माणसाचं ध्येयच हे आहे, की कविता हे साध्य आहे, साधन नाही. आपल्या लक्षात आलं असेल मी कुणाबद्दल बोलतेय ते. मी बोलतेय भा. तांबे यांच्याबद्दल. भा. तांबे यांचा जन्म 1873 27 ऑक्टोबरचा आणि मध्य प्रदेशातल्या मुगावली इथं झाला. पण त्यांचं मूळ गाव आहे हे रत्नागिरी जिल्ह्यातील खेटकुई म्हणून. कारण ही लोकं पेशव्यांच्या काळामध्ये उत्तरेकडे गेलेली आहेत. तर असं हा कवी जो राजकवी म्हणून आपल्याला ज्ञात आहे. कारण ते ग्वाल्हेर संस्थानचे राजकवी होते आणि खूप कामं केलेली म्हणजे ज्युडिशियरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेव्हलवर संस्थानात काम केलेला एक माणूस. म्हणजे खरं तर तो भाग खूप रुक्ष असतो तो. ते सगळं कार्य करणं किंवा ते काम सगळं. पण त्या वृक्ष जगण्यातनं एक पुन्हा एक्स्ट्रीम असा भावूक आणि शब्दांनी खूप संपन्न आणि भावपूर्ण शब्दांनी, भावनांनी, उत्कट भावनांनी युक्त असं काव्य करणारा एक माणूस. ही खरं तर 2 टोकं आहेत आणि ती त्यांनी दोन्ही खूप सुंदर पद्धतीनं निभावलेली आहेत. म्हणून मला त्यांच्याबद्दल एक खूप मोठा आदर आहे. कारण कविता हे साध्य आहे, साधन नाही. असं म्हणणाऱ्या माणसाच्या कवितेतच इतकी भावूक उत्कटता आणि उदात्तता येऊ शकते, असं मला वाटतं. तर यांच्याबद्दल आत्ताच्या पिढीला सुद्धा सगळ्यांना त्यांची बरीच गाणी, काव्यगीत लिहिणारा कवी असं मी त्यांना म्हणेन. त्यांची गाणी माहीत आहेत कारण मंगेशकर भगिनींनी त्यांची गाणी म्हणजे मंगेशकर बंधू भगिनींनी त्यांची गाणी अजरामर केली आहेत असं म्हणू. कारण कसं असतं ज्ञानेश्वर पण सगळ्यांना प्रिय आहेत. पण लताजींच्या आवाजात आपण ज्यावेळेला ज्ञानेश्वरांच्या ओव्या ऐकतो ना, त्यावेळेला आपण मुग्ध होऊन जातो. भीमसेन जोशींच्या आवाजात आपण तुकाराम ऐकतो ना, त्यावेळेला आपण मुग्ध होऊन जातो. या माणसांनी त्या मोठ्या साहित्यिकांचं साहित्य पुन्हा जगापर्यंत तळागाळात पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या कलेच्या माध्यमातून आणि तोही तितकाच महत्त्वाचा आहे. तसंच भा. तांबेंच्या कवितांविषयी म्हणेन मी किंवा गाण्यांविषयी, भावगीतांविषयी म्हणेन. कारण कशी काळ नागिणी सखे ग वैरीण झाली नदी हे गाणं तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. कळाय हा लागल्या जीवा, धनतमी शुक्र बघ राज्य करी, डोळे हे जुलमी गडे, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा, नववधू प्रिया मी बावरते, मधुमागशी माझ्या सख्या परी. आणि मुख्य म्हणजे बालगीतांमध्ये आपण सगळ्यांनी लहानपणापासून ऐकलेलं, या बाळांनो या रे या, लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा. म्हणजे किती वेगवेगळ्या पद्धतीने लिहिली गेलेली कविता आहे तांबेंची. मला एक सांगावंसं वाटतं, की वयाचे काही टप्पे असतात आपल्या. मग आपण लहान असतो, मग पौगंडावस्थेत जातो, मग तिथून तारुण्यावस्थेत जातो. मग एक प्रौढत्व येतं आणि प्रौढत्व आल्यानंतर एक समज येते आपल्याला वृद्धत्वाकडे झुकताना. तर या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भा. तांबेंची कविता अशी बदलत, बदलत, बदलत गेलेली आहे. वयाला साजेशी, आयुष्यातल्या अनुभवांना साजेशी अशी त्यांची कविता होत गेलेली आहे आणि ती इतक्या उदात्त
मुक्ततेकडे गेलेली आहे. कारण मूळ संस्कार आहेत ते हिंदुत्वाचे जे त्यांचे संस्कार आहेत, की कारण त्याच्यामध्ये ते पूर्णपणे देवावर श्रद्धा असणारे, आस्तिक, मवाळ, भावुक, संसार अत्यंत सुखाने सांभाळणारे, आपलं कार्य अत्यंत कर्तव्यदक्षपणे करणारे आणि मग हा सगळा कवितेचा प्रपंच उत्तमपणे सांभाळणारे, अशा सगळ्या कसरतींवर तोलून स्वतःला उत्तम काव्य करणारा कवी म्हणून आपण यांची गणना नक्कीच करू शकू. तर लहानपणी माणसाच्या आयुष्यात कसे कसे प्रसंग येत असतात ना, एकतर मूळ स्वभाव इतका सुंदर असेल त्यांचा आणि त्यानंतर जसं जसे संस्कार होत जातात आणि चांगलं तेच टिपण्याची ज्यावेळेला माणसात वृत्ती निर्माण होते, त्यावेळेला तो माणूस कसा घडत जातो याचं उदाहरण म्हणजे तांबे आहेत. तांब्यांचे वडील लहानपणीच निवर्तले आणि आजोळी म्हणजे देवाशाला त्यांचं कार्य जास्त आहे म्हणेन, कारण त्यांची कवितांची जन्मभूमी हे देवाचे आहे, त्यांच्या आजोळी. आणि आजी खूप प्रेमळ होत्या, खूप म्हणजे खूप प्रेमळ होत्या आणि त्या आजीचा प्रेमळपणा यांच्यात पूर्ण उतरल्यासारखा वाटतो मला. आणि आईचे वडील म्हणजे आजोबा डोंगरे हे खूप विद्याभिरुची असणारा माणूस, विद्येबद्दल अत्यंत आदर असणारा माणूस आणि विद्या प्रत्येकानं शिकली पाहिजे आणि विद्येच्या बाबतीत अतिशय कर्तव्यदक्ष म्हणू आपण त्यांना, की शिकलं पाहिजे, आलं पाहिजे, ज्ञात झालं पाहिजे, वाचन केलं पाहिजे, अशा स्वभावाचा माणूस आणि निस्पृह होते ते अगदी. आणि हेही गुण तांब्यांच्यामध्ये उतरलेले आहेत, कारण ते त्यांना त्यांच्या व्यवसायात नक्कीच उपयोगी पडले असतील. आणि आजीचा प्रेमळपणा, आईचा प्रेमळपणा हा त्यांच्या काव्यात अगदी उतरलेला आहे असं मी म्हणेन. कारण ज्यावेळेला स्त्री भावना घेऊन तांबे लिहितात, त्यावेळेला ते पुरुषांनी लिहिलेलं काव्य आहे असं वाटतही नाही. इतकं सुंदर त्यांनी स्त्रियांच्या भावनेचा विचार खोलवर केलेला आहे आणि त्यात म्हणजे ते कधी जमू शकतं ज्यावेळेला आपण एम्पथाइज करतो त्या माणसाबरोबर. सिम्पथाइज करून हे जमत नाही. आपण ज्यावेळेला एम्पथाइज करतो ना, की मीन्स स्टेपिंग इन द शूज ऑफ दॅट पर्सन असं एक प्रोवर्ब आहे. तर त्यामध्ये आपण काय करतो, की त्या माणसाला समजून घेतो पूर्णपणे आणि त्याच्या त्या पातळीवर जातो. हे कधी शक्य असतं? हे नाटकातल्या कलाकारांना किंवा अभिनेत्यांना येणं खूप आवश्यक असतं. कारण ज्यावेळेला आम्ही पात्र एखादं करत असतो, त्यावेळेला फक्त त्या पात्राचा विचार करून चालत नाही, तर त्या पात्राच्या आत्म्यात शिरावं लागतं. भरतमुनींनी अभिनयाचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. जसे अंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्विक. ज्यावेळेला आपण सात्विक अभिनय म्हणतो, की कंप्लीटली एम्पथाइज होऊन त्या पात्राशी आपण ज्यावेळेला तो अभिनय करतो, की तो आत्मा आपण ज्याचा आपण भूमिका करणार आहोत, त्याचा आत्मा आपल्यात ओततो आणि आपण भूमिका करतो. त्यावेळेला तो सात्विक अभिनय असतो. हे बाकीच्या असतात त्या ॲक्सेसरीज असतात, ज्या पूरक आहेत. पण सगळ्यात उच्च कोटीचा अभिनय हा सात्विक अभिनय. या 4 प्रकारांमधला. कारण तो माणूस म्हणून आपण रंगमंचावर किंवा पडद्यावर आपण जगत असतो. तशा पद्धतीचं मला काव्य वाटतं. म्हणजे जेव्हा त्यांनी विधवांच्या विषयीचं काव्य आहेत, काही कविता मोजक्या, पण त्यांनी इतक्या सुंदर लिहिलेल्या आहेत आणि त्यामध्ये सुद्धा त्यांच्या कविता काळानुरूप बदललेल्या आहेत. ते बघणं खूप रंजक आहे खरं तर. त्यांचा प्रवास हा टप्प्यानी कसा पोक्त आणि समजदार होत गेलेला आहे, ते आपल्या कविता वाचून समजतं. कारण पहिल्यांदा ते जे कविता लिहायचे म्हणजे ते स्वतः कबूल करतात आणि कबूल करतात असं नाही, तर त्यांना त्यांच्या सुरुवातीच्या कविता म्हणजे अगदी तरुणाईतल्या कविता म्हणून, यौवनातल्या कविता म्हणूयात आपण. तर त्यांना त्या खूप शृंगारिक आणि उत्तान वाटल्या. खरं तर त्या तशा अजिबात नसाव्यात. त्यांना त्या वाटल्या, कारण तेवढे सात्विक होते ते. आत्ता आपण जेव्हा त्या कविता बघतो त्यावेळेला ते अजिबात वाटत नाही आणि त्या कविता त्यांनी लग्न झाल्यानंतर स्वतः भस्मीभूत केल्या, जाळल्या. त्यातली एक कविता उरलेली आहे म्हणजे ती डोळे हे जुलमी. तर डोळे हे जुलमी. आता या या कवितेत उत्तान वाटण्यासारखं काय आहे मला कवितेत, की शृंगारिक असं
पण इतकी सुंदर कविता आहे ही. तुम्ही दत्ताबाईंच्या आवाजात ऐकलेली आहे, पण मला नक्की वाचून दाखवायची वाटते ही कविता. डोळे हे जुलमीकडे. अ, डोळे हे जुलमीकडे रोखुनी मज पाहू नका. जादूगिरी त्यात पुरी येत उभे राहू नका. घालू कशी कशी दामी होती किती सांगू चुका. बोचे सुई फिरू फिरुनी वेळ सख्या जाय फुका. खळबळ किती होय मनी हसतील मज सर्वजणी. येतील त्या संधी बघुनी आग उगा लावू नका. डोळे हे जुलमीकडे रोखुनी मज पाहू नका. तर या इतकी हळूवार आणि इतकी छान छान कविता आहे खरं तर. पण अशा पद्धतीनं त्यांनी त्या सुरुवातीच्या कविता जाळून टाकल्या त्यांच्या त्यांनीच. आणि अ, का? कारण कुठंतरी संस्कार असतात मनावर आणि ते लहानपणापासून झालेले संस्कार आहेत. कारण अगदी लहानपणी म्हणजे वयाच्या 11-12व्या वर्षी सुद्धा यांनी पांडव प्रताप, राम विजय वगैरे ग्रंथांची खूप पारायणं केलेली आहेत. तुलसी रामायणाचं पारायण केलेलं आहे त्यांनी. आणि हिंदीवर पण त्यांची उत्तम पकड आहे. कारण मध्य प्रदेश, ग्वालियर वगैरे या भागात राहिलेले आहेत ते. त्यांना बंगाली उत्तम येत होतं आणि रवींद्रनाथ टागोरांच्या काव्याचा प्रभावही त्यांच्या कवितेवर जाणवतो. तर अशा पद्धतीनं जे लहानपणी संस्कार होतात आणि शुद्ध बीजापोटी जे बीज आहे आणि त्याच्यावर जर उत्तम संस्कार झाले तर त्याचा सुवास त्या व्यक्तिमत्वात किती दरवळतो, याचं उदाहरण म्हणजे तांबेंची कविता आहे खरं तर. आणि मुख्य म्हणजे आई वडील हा भाग झाला, आजी आजोबा हा भाग झाला, त्यानंतर संस्कार करणारा मोठा आयुष्यातला भाग आपल्या जडणघडणीमधला म्हणजे शिक्षक. आपल्याला गुरु कोण लाभतो, आपल्याला शिक्षक कुठल्या प्रकारचे लाभतात, त्याच्यावर आपल्या विषयांची आवड ठरते. आपल्या आवडीनिवडी त्या जास्त सुदृढ होत जातात. खूप चांगले शिक्षक एखाद्या विषयाला लाभले तर तो विषय आपल्याला आवडायला लागतो. त्या विषयाबद्दल आपल्याला उत्सुकता जास्त वाटते आणि आपण त्याचा जास्त अभ्यास करायला लागतो. तसंच काहीसं घडलेलं आहे तांबेंच्या, भारांच्या आयुष्यामध्ये. लेले मास्तर जर नसते तर भा. तांबे असे घडले असते का हे सांगता येत नाही. इतका महत्वाचा भाग या लेले गुरुजींचा त्यांच्या आयुष्यामध्ये आहे. तर काशीनाथ भास्कर लेले हे शिक्षक त्यांना होते. तर त्यांना एकदा कळलं की काहीतरी चोळामोळा करून टाकलेले कागद जेव्हा त्यांनी उलगडून बघितले तेव्हा त्यात सुंदर काव्य लिहिलेलं आहे हे त्यांना आढळून आलं. आणि ते हस्ताक्षर बघून त्यांनी ओळखलं की हे म्हणजे भास्करचं हस्ताक्षर आहे. आणि त्यांना विचारलं की ही कुणाची कविता आहे, तर ते म्हणाले ही मी लिहिलेली आहे म्हणून. त्यांना त्याचं इतकं कौतुक वाटलं आणि त्यांच्यातला कवित्वाचा गुण लेले मास्तरांनी हेरला आणि त्याला पूरक अशी पुस्तकं त्यांनी खूप पुस्तकं पुरवली. म्हणजे त्यावेळी त्यांनी रसप्रबोध, ध्वन्याळ, लोक यासारखी पुस्तकं अभ्यासाला दिली त्यांना मराठीतली. आणि त्यात त्यांची जडणघडण कवित्वाची सुरू झाली. आणि त्यानंतर इंग्रजी शिकत असताना सुद्धा प्रत्येकाला काहीतरी काहीतरी छंद असतो. पण यांचा छंद काय होता? तर ते इंग्रजी कवितांचं मराठी ट्रान्सलेशन करायचे स्वतः. म्हणजे स्वांत सुखाय म्हणतो ना आपण, की नाही हे करून बघायचं आणि छान आवडायचं त्यांना ते. आणि त्यांच्यावर इंग्रजी कवींचा पण खूप मोठा प्रभाव आहे. कारण खूप छान पद्धतीने त्यांनी त्यांचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे बायरन, शेली, कीट्स, वर्ड्सवर्थ, कोलरिज आणि मुख्यतः बाकी आपल्या यातल्या म्हणजे हा सगळा अध्यात्माचा पाया, आपल्या संस्कृतीचा पाया आणि पुन्हा पाश्चिमात्य साहित्याचा अभ्यास, या दोन्हीचं खूप सुंदर मिश्रण त्यांच्या काव्यात आहे. आणि आपल्याला ही गाणी जी मगाशी ऐकवली तर ती मुख्यतः ही
त्यांची जी प्रतिभावान म्हणतो आपण किंवा त्यांची प्रतिभा फुलली, तो कालावधी आहे तो खरं तर 1920 ते 1923 मध्ये त्यांनी जे काव्य केलेलं आहे ना, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. कारण त्या कवितेत एक समज अशी आलेली आहे, की सुरुवातीच्या त्यांच्या कविता ह्या अत्यंत संस्कृत प्रचूर अशा आहेत. खूप संस्कृत प्रचूर भाषा आहे. काही-काही कविता खूप लांब आहेत, मोठ्या आहेत आणि त्यानंतर एक कळत जातं, की लोकांना इतकी जेव्हा आपण कवितेचं वाचन करायला लागतो मुख्यतः, कारण ते कविता सादरही करायचे, सुंदरपणे सादर करायचे. त्यांचा गायकीचा अभ्यास होता, शास्त्रीय शिक्षणाचा अभ्यास होता त्यांचा. त्यामुळे ती कविता कुठल्या छंद आहे, वृत्तात आहे, जाती कुठली आहे कवितेची, हे नमूद करायचे आणि ही कविता या चालीत किंवा या रागात बोलली किंवा गायली, तर ती उत्तमपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल याचा अभ्यास दांडगा होता त्यांचा. म्हणजे ते त्या पद्धतीनं कविता सादरही करायचे आणि खरं तर त्यांना त्यांचा आवाज फारसा आवडत नव्हता गाताना वगैरे. पण कुठल्या रागात ही कविता, कारण शास्त्रीय गायनाचा अभ्यास असल्यामुळे ही कविता कुठल्या रागात गायली तर ती अधिक आशयपूर्ण भावनेने लोकांपर्यंत पोहोचेल याचा अभ्यास त्यांचा होता आणि ते तसे नमूद करायचे कवितांच्या खाली. आणि मुख्य म्हणजे ज्युडिशरीतला माणूस असेल म्हणून असेल किंवा काय असेल, त्यांची सवय होती की त्या कवितेच्या खाली ते तारीख लिहायचे. त्या तारखेला लिहिलेली कविता आहे. आणि हे कारण प्रत्येक कागदपत्रावर आपण बघतो ना, की न्यायालयीन कुठल्याही कागदपत्र असू दे किंवा कुठलंही, तर त्याच्यावर तारीख लिहिलेली असते पहिल्यांदा. ती तारीख महत्वाची आहे, ती कधी झाली. तर त्यामुळं त्यांच्या तारखा लिहिलेल्या अशा कविता आपल्याला मिळतात आणि त्यामुळं त्यांच्यात जी जडणघडण होत गेली किंवा जे बदल होत गेले कवितेत, ते आपल्याला डिफरन्शिएट करता येतात, आपल्याला कळून चुकतात. पण मी त्यांची आणखी एक कविता खूप आधीची निवडलेली आहे. म्हणजे ही 1891 ची कविता आहे खरं तर. पण इतकी छान, मला खूप चांगली वाटली ही कविता, म्हणून मी निवडली आहे. कारण ही जनरली कोणी वाचून दाखवत नाही. त्यांच्या बाकीच्या कविता या खूप वाचून दाखवलेल्या आहेत आणि अनेक अनेक दिग्गजांनी YouTubeवर सुद्धा भारत आंबेंच्या बद्दल बोललेले आहे. तर मला ही कविता वाचावीशी वाटते कारण जगाहून भिन्न ही मनस्थिती कशी असते विरहातली किंवा वियोगातली, तर त्यामध्ये त्यांनी इतकं छान, छोटी कविता आहे ही त्यावेळची असून सुद्धा, कारण काही कविता खूप मोठ्या आहेत त्यांच्या त्यावेळच्या. तर जगाहून भिन्न त्याची जाती त्यांनी सांगितलेली आहे, मदन मंजिरी. आणि कविता आहे, ही आहे 1891 ची. ज्योत्स्नेने नभ व्यापिले विश्व माखिले पै जणू चोख हृदयात भरे काळोख. नभी नक्षत्रे चमकती रत्नमणी किती विखुरले दिसती कोळसे तरंगती चित्ती. वर्षतो सुधा शीतला निववी भूतला चंद्र या समयी काळकूट भडके हृदयी. शीत हा पवन संचरे सुवासे भरे व्योम हे सारे निश्वास ऊन मी वितरे. चलिलात फुले कमलिनी मृदल जी जनी मनी परिभरती ते तरंग कंटक रुतती. प्रिय सखी वियोगामुळे हृदय हो खुळे जगाहून भिन्न ते चूर सुखी ते चूर सुखी हे खिन्न. म्हणजे जगात काय चाललंय आणि आपली मनोवस्था काय आहे त्याचं सुंदर फरक या कवितेतून आलेला आहे, म्हणून ही कविता मला वाचावीशी वाटली. तर यांचा म्हणजे भारांचा हिंदी काव्य, उर्दू नजम, गझल आणि वैदिक परंपरा असं एक सुंदर शिक्षण आणि मिश्रण त्यांच्या कवितेत आणि त्या हळुवारपणात आपल्याला आलेलं दिसतं. त्यांना आनंदवादाचे काव्य करणारा कवी असं म्हटलं जातं. राजकवी ही उपाधी आहेच आहे. पण आणखी एक मुख्य गोष्ट म्हणजे मानवी स्वभावासोबत आणि मानवी
स्वभावात किंवा त्याच्या अनुभवात होणाऱ्या स्थित्यंतरानंतर त्याच्यात जी समज येते त्यासोबतच निसर्गाशी इतकं तादात्म्य असणारा हा कवी आहे. खूप जवळीक असणारा कवी आहे निसर्गाशी. त्यांची प्रत्येक कविता वाचताना त्या निसर्गातले रस सगळे ओतल्यासारखे त्यांच्या कवितेत वाटतात. खूप हळुवार वर्णन करतात. त्यांच्या खूप कविता आहेत आणि त्यांच्या समग्र कविता एकत्र केलेल्या आहेत. बाकीच्या कवींना त्यांच्या कवितेची खूप जाण आणि आदर असल्यासारखा वाटतो. माधव जुलियनचं आपण नाव घेतलं तर ते आपल्याला जाणवतं, की या सगळ्यांनी त्यांच्या कविता गोळा केल्यात आणि त्या संपादित केल्यात आणि त्यानंतर त्या प्रकाशित केल्यात. म्हणजे हा स्वांत सुखाय जसं म्हणतो आपण तसं लिहिणारे आहेत का काय असं वाटत राहण्या इतकं, की त्यांच्या ची किंमत ही बाकीच्या कवींना खूप वाटायची. तर इतकं वेगवेगळ्या पद्धतीनं शिक्षण झालेला आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी संस्थानात नोकरी केलेला माणूस. कारण त्याबद्दल ते एक प्रसंग प्रसंग म्हणजे की त्यांची कविता ही माणसातलं बदलत जाणारं माणूस पण सांगते. म्हणजे त्याला आपण आत्ता बोलायला गेलो तर इनर जर्नी म्हणू. कारण इनर जर्नी आहे. हे खूप एक्सटर्नल नाहीये. कारण त्यावेळचा काळ असा होता की स्वातंत्र्याबद्दलची भावना तीव्र होती लोकांमधली. स्वातंत्र्यासाठी लढायला सुरुवात झाली होती विविध पातळ्यांवर. जहाल मवाळ पक्ष काम करत होते त्यासाठी. आणि अशा वेळेला हे संस्थानात नोकरी करत होते. त्यांच्याही भावना मातृभूमीबद्दल तितक्याच उत्कट प्रेममयी असतील. पण ते जे काम करत होते ते संस्थानांच्या पदरी आणि संस्थानं कधीच इंग्रजांच्या ताब्यात गेली होती आणि इंग्रजांच्या तालावर नाचत होती. त्यांचं स्वातंत्र्य संपलेलं होतं. फक्त ती त्या इंग्रजांच्या उपकाराखाली स्वतःचं फक्त साधण्यासाठी जगत असल्यासारखी संस्थानं होती आणि त्या संस्थानांच्या पदरी आपण काम करतो आहोत म्हटल्यावर नैतिकतेनं आपल्याला इंग्रजांच्या विरोधात बोलण्याचा अधिकार नाही हे भान त्यांना ते तिथले नोकर म्हणून होतच होतं. म्हणजे हे तारतम्य बाळगणं आणि त्यात पुन्हा आपल्या कवितेत उदात्तता आणणं. त्यांनी लोकमान्यांवर पण कविता लिहिलेली आहे. त्यांनी झाशीच्या राणीवर कविता लिहिलेली आहे. अतिशय सुंदर कविता आहे ती. आम्हाला पाठ्यपुस्तकाला होती अभ्यासाला. तर ती कविताही मी वाचून दाखवेन. पण ज्यावेळेला अशा पद्धतीनं माणूस विचार करतो, त्यांनी आपल्या भारत मातेला मी तुझा कुपुत्र आहे असं एका कवितेत नमूद केलेलं आहे, की मी तुझ्यासाठी काही करू शकत नाही. कारण माझी मजबुरी आहे म्हणतो ना आपण, की नाही मला करता येत आहे. पण तरी सुद्धा तू मला तुझ्या पदराखाली मला घेशील ना गं? म्हणून ते भारतभूमीला विनवणी करतात. ती कविता पण खूप हृद्य आहे खरं तर. पण ही भावना ही आहे आणि या दोन्हीचं तारतम्य त्यांनी सांभाळलेलं आहे. म्हणून यांची कविता ही जास्त इनर जर्नी असं वाटतं. कारण ती जास्त जास्त उदात्त होत जाते दिवसेंदिवस. ती जास्त खोल अर्थाची होत जाते. वरवर जरी ती आपल्याला अशी वाटत असली, आता नववधू प्रिया मी बावरते लाजते पुढे सरते. ही कविता आपल्याला खरोखर नववधूची आहे का असं वाटतं. पण ती कविता मृत्यूबद्दल लिहिलेली आहे. कारण मृत्यूला आपण घाबरतो. पण त्यांनी ते कसं वर्णन केलेलं आहे, मृत्यू हा वर आहे आणि मी ही इथली माहेरवाशीण आहे. मला कायमस्वरूपी तुझ्याकडे यायचं आहे खरं तर. पण मी घाबरतेय. असा आशय इतक्या सुंदर शब्दातल्या कवितेत असू शकतो का याचा आपल्याला अचंबा वाटतो खरं तर. आणि अशा पद्धतींची कविता आहे त्यांची, ती उदात्तता. कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये की मरण म्हणजे संपणं नाहीये. मरण म्हणजे फक्त आपला वस्त्र बदलणं. आपण गीतेमध्ये जे म्हणतो की हे फक्त जीर्ण वस्त्र आहे, ते आपण टाकतो आणि नवीन वस्त्र धारण करतो. तो आत्मा, हे आत्मा परमात्म्याचं भान किंवा पुनर्जन्माचं भान किंवा आपल्या याच्यामध्ये शक्ती आणि शिवशक्ती, हे दैवत किंवा काय, हे परमेश्वर, हे सगळं मानणं जे आहे ते त्यांच्यात खूप सश्रद्ध माणूस असल्यामुळे किंवा जे बालपणीचे संस्कार असल्यामुळे त्यांच्यात ते भरलेलं आहे आणि त्यांच्या कवितातून ते व्यक्त होत जातं आणि हळूहळू हा प्रवास आतला होत जातो आणि
मरणाबद्दल त्यांना भीती नाही वाटत. ते मरणाबद्दल, मरणातलं सौंदर्य बघणारा माणूस आहे खरं तर हा. कारण वय होईल तसं खूप भीती वाटते मरणाची. आपण मरणाला सामोरं जाणारे काही वीर असतात, तरुणाईत सामोरे जातात वगैरे. पण जसं गलित गात्र होत जातो माणूस, असहाय होत जातो, त्यावेळेला खरं तर मरणाची वाट बघत नाही, तो मरणाला घाबरतो. ही गंमत आहे आयुष्याची खरं तर. त्याला आणखी जगण्याची इच्छा होते आणि त्याला भीती वाटायला लागते मरणाची. पण यांचं मरणाला सामोरं जाणं किंवा मरणाबद्दलच्या कल्पना आहेत त्या खूप सौंदर्यपूर्ण आहेत आणि त्या आपल्या मूळ संस्कृतीला किंवा मूळ आपलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला धरून आहेत. म्हणजे त्यांची कविता, शेवटी मी ती वाचन करीन त्या कवितेचं. पण आत्ता मला अम, जी म्हणजे लोकमान्यांबद्दल बोलणं किंवा झाशीच्या राणीबद्दल त्यांनी जी कविता आहे, जी आम्हाला पाठ्यपुस्तकाला होती. म्हणून त्यामुळं त्यावेळी तांबे आम्हाला त्या पद्धतीनं पहिल्यांदा सामोरे आले. रे हिंद बांधवा थांब या स्थळी. तर या कवितेचं वाचन मी करणार आहे. विविधता आहे, खूप विविधता आहे. टप्प्याटप्प्यावर त्यांची कविता बदलत गेलेली आहे. पण अशा आशयाच्या कविता या त्यांच्या कमी आहेत, म्हणून मला ही कविता वाचावीशी वाटते. तर ही कविता, रे हिंद बांधवा. रे हिंद बांधवा थांब या स्थळी, अश्रू दोन ढाळी, ती पराक्रमाची ज्योत मावळे, इथे झाशी वाली. तांबे कुलवीर श्रीती, नेवाळकरांची कीर्ती, हिंद भूध्वजा जणू जळती, मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली, ती पराक्रमाची ज्योत मावळे, इथे झाशी वाली. घोड्यावर खंद्या स्वार, हातात नंगी तलवार, खणखणा करीत ती वार, गोऱ्यांची कोंडी फोडित, पाडीत वीर वीर इथे आली. ती पराक्रमाची ज्योत मावळे, इथे झाशी वाली. कडकडा कडाडे बिजली, शत्रूंची लष्करे थिजली, मग कीर्ती रूप ती उरली, ती हिंद भूमीच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली. ती पराक्रमाची ज्योत मावळे, इथे झाशी वाली. मिळतील इथे शाहीर, लववितील मानावीर, तरुझरे ढाळतील नीर, ह्या दगडा फुटतील जिव्हा कथा या कथा सकल काळी. ती पराक्रमाची ज्योत मावळे, इथे झाशी वाली. तर इतकं सुंदर, ही आम्हाला खूप लहानपणी होती कविता अभ्यासाला आणि कविता खूप आवडायची. आम्ही चालीत खूप मोठ्याने ग्रुपमध्ये म्हणायचो ही कविता. तर असो. तर यामध्ये आपल्या जडणघडणीतही भा. तांबे कसे सामावून जातात हे आपल्याला कळतं. कारण त्यांचं पहिल्यापासून असणारं उपनिषदांचं वाचन असेल, किंवा आयुष्याकडं बघण्याचा एक खोल दृष्टिकोन असेल, त्यामुळे त्यांच्या कविता कधी कधी गूढ असल्यानं गोंधळात टाकू शकतात आपल्याला. त्या कवितांना मूळ आशय त्यांच्या मनात काय असेल नेमका आणि शब्दामधनं काय व्यक्त होतं, ते कधी कधी आपल्याला मूळ भावनेपासून जरा फारकत होऊ शकते वाचकाची. पण या सगळ्या गोष्टी त्यांच्या कधी लक्षात आल्या, तर ते जेव्हा पुण्याला आले, प्रतापगडची नोकरी सोडून, त्यावेळेला कविता वाचनात त्यांना हे लक्षात आलेलं आहे की प्रदीर्घ कविता किंवा खूप मोठी कविता असेल तर ती रसहीन होऊ शकते. का खूप संस्कृत प्रचूर कविता असली तर माणसं बिचकतात ती वाचताना. खूप मोठे मोठे शब्द असले आणि क्लिष्टता असली तर ती कविता तेवढी वाचली जात नाही, तितकी ती सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला कविता सादर करत असताना प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जेव्हा येतात, तेव्हा आपल्याला त्या कळतात की अरे प्रेक्षक ओके, ही प्रेक्षकांना जास्त भावते. कारण कविता सादर करणारे जे कवी असतात, जे स्वतः कवी असतात आणि जे सादरीकरण करतात कवितांचं, त्यांना या गोष्टी चटकन जाणवतात आणि कुठल्या पद्धतीच्या कवितांना प्रतिसाद उत्तम येतात हे त्यांच्या मनी सबकॉन्शियस मध्ये एक नोंद घेतली जाते. आता मी हे ठासून का बोलतेय, कारण आत्ताचे कवी असे म्हणेन की जे सर्वांना खूप आवडतात आणि ज्यांची कविता ऐकत एक एक मिलेनियल जनरेशन जी मोठी झाली त्या भावनांसहित, ती एक जोडगोळी म्हणजे संदीप खरे आणि सलील कुलकर्णी, हे दोन
दोघे जण म्हणू आपण, की आत्ताच्या तरुणाईवर त्यांच्या कवितांचा पगडा प्रचंड आहे. पण मला एक अशी कविता सापडली भारांची, की मला असा विचार आला, की ही कविता कुठंतरी कधीतरी वाचलेली मनात अशी रुतून बसली होती का संदीप खरेंच्या, की अशा आशयाची एक कविता त्यांच्याकडनं येते आणि ती अतिशय प्रसिद्ध होते, खूप पॉप्युलर होते. तर मला असं वाटलं प्रेक्षकांना आता कशा पद्धतीनं ते घेतील. कारण ही कविता म्हणून मी मुद्दाम निवडली ही, कारण कुठंतरी आपल्याला आपण वाचलेल्या साहित्याचे संस्कार कसे मुरलेले असतात आणि ते अनाहूतपणे आपल्या काव्यात किंवा आपल्या निर्मितीत सुद्धा कसे येतात, त्याचं एक उदाहरण वाटलं मला छान, म्हणून ही कविता मी वाचतेय. तर ही कवितेचं नाव आहे हा आणि तो. तर त्याचं त्यांनी वृत्तही नमूद करून ठेवलेलं आहे. वृत्त इंद्रवज्रा. तर ही कविता वाचते मी. हा आणि तो. हा श्रीविलासात सदैव लोळे, तो नित्य दारिद्र्य दशाच सोशी. हा या जगी मात्र खरा दरिद्री, तो तो खरा श्रीसुख भोगणारा. हा मानपानात निमग्न लोकी, तो मात्र निर्माल्य जसा जगात. हा मान पावे न कधी खराच, तो मान्य तो पूज्य जगात होई. हा नाचतो स्वर्णमय प्रकाशी, तो तो पडे निर्जन अंधकारी. हा राहतो घोर घनांधकारी, हा राहतो घोर घनांधकारी, तो तो सदा दिव्य अशा प्रकाशी. हा केंद्र जेथे मिळतात सौख्ये, तो केंद्र ती जिथुनी फाकतात. हा केंद्र बिंदूकृत सौख्य दुःखी, तो ओपुनी ती सुख नित्य भोगी. हा वांचतो 100 पूर्ण वर्ष, तो वांचतो मात्र 10च सारी. हा वाचतो 100 ही कळेन, तो वाचतो कोटी कोटी 10 ही वर्ष. लक्षात येते मी कुठल्या कवितेचं? आता या पुढचं आणि कडवी वाचते, लक्षात येईल. हा पुत्र दारा परिवार युक्त, तो एकला कोण जगी तयास. हा एकला या घर कोठले ते, तो मग्न गेही वसुधा कुटुंबी. हा पाहतो दूर सभोवताली, तो तू स्वतःलाच सदैव पाही. हा पाहतो सन्निधही बघेना, तू पार पाही क्षितिजियाची आहे. हा जिंकितो दुर्बलशा सहस्त्रा, तो जिंकितो ही प्रबलास एका. हा सर्व जिंकोनीही जिंकलेला, तो जिंकोनी एक सदा यशस्वी. हा कोण तो कोण तुला कळे का? जाणावयाची तरी काय इच्छा, याला महालात पहा नृपांच्या, जा शोध त्यालाही कुठे दऱ्यात. कळलं? ही कविता वाचल्यावर निश्चितपणे आपल्याला संदीप खरेंची कुठली कविता आठवते? मी हजार चिंतानी ही डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो घुमतो शिळ वाजवतो. हो की नाही? म्हणजे हे संस्कार कुठेतरी असे रुतलेले असतात आपल्यात. तर अशा पद्धतीची कविता ही झिरपत 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 नवकाव्यात सुद्धा कशी येत जाते, हे याचं एक उदाहरण आहे. खरं तर त्यांच्या कवितांच्या बाबतीत मी म्हटलं, की 1920 ते 23 मध्ये ज्या कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत किंवा जी भावगीतं म्हणूया किंवा जे भावकाव्य लिहिलेलं आहे, ते लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचलेलं आहे. आणि त्या कवितेच्या प्रवासाबद्दल किंवा बोलताना किंवा आपल्या काव्य रचनेबद्दल बोलताना, त्यातल्या रसनिष्पत्तीबद्दल बोलताना त्यांचं असं मत आहे, की म्हणजे वृत्त, छंद, मात्रा, यमक या सगळ्या काव्याला उपकारक आहेत, खूप उपकारक आहेत.
पण सगळ्यात मुख्य कवितेचा किंवा गाण्याचा, काव्याचा आत्मा ही भावना असते. आणि ती भावना जितकी जास्तीत जास्त उत्कट असेल, तर त्यातनं रसनिष्पत्ती जास्त होते. काही काही त्यांचे टीकाकार आहेत, की ज्यांना सगळ्यांना खुसपट काढायची सवय असणारी मंडळी जास्त आहेत किंवा अगदी व्याकरण शुद्धता काटेकोरपणे तपासणारी मंडळी खूप असतात. जसे चित्रपटाचे समीक्षक असतात की नाही, समीक्षण जोरदार करतात. पण जेव्हा स्वतः चित्रपट निर्मितीची वेळ येते, त्यावेळेला चित्रपट त्यांचे आठवड्याच्या आत गाशा गुंडाळतात. असं होतं. आपल्याला ती उदाहरणं माहिती आहेत, नाव घ्यायची आवश्यकता नाहीये. पण तसे काही समीक्षक मंडळी असतात, की जे अगदी काटेकोरपणे सगळं चेक करतात, की नाही, नाही हे जरा चुकलेलं आहे, या मात्रा जरा कमी जास्त झालेल्या आहेत. पण त्यात रसभावना किती ओतप्रोत आहे आणि ते सगळं जाने दो, असं म्हणायला पाहिजे खरं तर. कारण त्याच्यापेक्षाही खूप काही सापडलेलं असतं वाचकाला त्यातनं. त्याच्या भावनेच्या पातळीवर त्याचं खूप एक सॅटिस्फॅक्शन झालेलं असतं, की मग ते तर दुर्लक्ष करतात. असू दे, एक मात्रा कमी आहे, इकडं-तिकडं आहे, पण त्यातनं ती जी रसनिष्पत्ती झालेली आहे, ती किती भावलेली आहे मनाला आणि ते जास्त महत्वाचं आहे. ते खूप महत्वाचं आहे. कारण या सगळ्या ॲक्सेसरीज आहेत. आपण म्हणतो, की ती भावना पोहोचवण्यासाठी. मूळ जी उत्कट भावना आहे, ती शब्दांमध्ये बांधून आपण बाकीच्याच्या हृदयापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतो. मग जी ही हृदयाची भाषा, हृदयापर्यंत पोहोचवण्याचा ब्रिज जो आहे, जो भाषा म्हणतो आपण, तर त्यामध्ये जरा कुठेतरी आजूबाजूला झालं तरी ती भावना तितक्याच उत्कटपणे जर दुसऱ्याला कळली, तर ते साध्य साधलं गेलेलं आहे, जे उत्कट भावनेचं आहे ते. तर अशामध्ये काव्य निर्मितीमध्ये रसनिष्पत्ती ही अत्यंत महत्वाची आहे आणि ती उत्कट आणि रसरशीत भावना त्याच पद्धतीनं त्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, वाचकांपर्यंत पोहोचली पाहिजे, जो रसग्रहण करणार आहे त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. ही त्यांची भावना आहे तीव्र. म्हणून त्यांच्या कवितेमध्ये उत्कट भावना आपल्याला जाणवतात आणि आटोपशीर बांधेसूत रचना आहेत. नंतरच्या सगळ्या रचना या त्यांच्या बांधेसूत रचना आहेत. कारण त्यांनी अभ्यास केलेला आहे. समोरच्या जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांच्याकडून कशा प्रतिसाद येतो त्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. तर त्यानंतरची ही काव्य प्रतिभा आहे त्यांची या काळातली, ती अत्यंत उत्कट आणि उदात्त होत गेलेली आहे. आणि आपल्याला त्या जाणवतात कविता. ह्या सगळी गाणी मी सुरुवातीला नमूद केली, ही सगळी अत्यंत अजूनही तितकीच लोकप्रिय गाणी आहेत. आणि या सगळ्या कवितांमध्ये, त्यांच्या लेखनामध्ये या सगळे परमेश्वरावरची नितांत श्रद्धा आपल्याला दिसते. आणि फक्त श्रद्धा नाही, एक ग्रॅटिट्यूड म्हणतो आत्ताच्या भाषेत. खूप असं म्हणजे खूप पेव आलाय, त्याला पेव फुटलाय असं ग्रॅटिट्यूडला. म्हणजे खूप सगळ्याबद्दल ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड असं. पण हे अगदी मुळात आपल्या संस्कृतीमध्ये आहे, की सगळ्याचे आभार मानायचे, सगळ्याला नमन करायचं, सगळ्याला पूज्यभाव मनात ठेवायचा आणि आपण सर्व व्यापक आहोत आणि सर्व पिंड ब्रह्मांडाची जी आपल्या अध्यात्मात, म्हणजे जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे आणि जे ब्रह्मांडात आहे जे ते सूक्ष्म रूपात पिंडामध्ये आहे, आपल्या देहामध्ये आहे. आपला देह हा जगापेक्षा वेगळा नाही, ब्रह्मांडापेक्षा वेगळा नाही, हे आपलं तत्वज्ञान आहे. आणि ते तत्वज्ञान मुरलेलं आहे या कवीच्या अंगी, हे त्यांच्या कवितांमधनं दिसून येतं. आणि या सगळ्याबद्दलचा एक कृतज्ञतेचा भाव त्यांच्या मनात आहे. त्यामुळे त्यांना मृत्यूची भीती वाटत नाही. मृत्यू म्हणजे पुन्हा या सगळ्या समष्टीमध्ये, या सगळ्यात सामावून जाणं आहे आणि पुन्हा एक नवीन देह धारण करणं आहे, जी मूळ आपली धारणा आहे. खरं तर ज्या धारणेवर आपलं दर्शनशास्त्र उभं आहे, त्या धारणेचे पाईक आहेत असं मी म्हणेन यांना. आणि भारतांबेंची ही एक म्हणजे मी या कवितेनं शेवट करतेय या एपिसोडचा. कारण मरणाबद्दल ते कसे बघतात मरणाकडे, तर ती कविता आहे ही. जन पळभर म्हणतील हाय हाय, ही पण आम्हाला अभ्यासाला होती कविता खरं तर. आणि मला अजूनही म्हणजे अ, खरं तर आत्ता हा असा काळ आहे, हा मागचा आठवडा, या आठवडा अ, खरं तर खूप गुंतागुंतीचा गेलाय आमच्या कुटुंबात सुद्धा. कारण
4 जवळच्या माणसांचे मृत्यू एकाच आठवड्यात झालेले आहेत आमच्या कुटुंबात. जवळच्या नातलगांचे म्हणेन मी. पण मनानं खूप जवळ असणारी माणसं होती ती. तर असो, पण त्या मरणातली सत्यता ही कशी त्यांनी व्यक्त केलेली आहे. भारत आंबे यांची "जन पळभर म्हणतील हाय हाय" ही कविता. "जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, तारे आपुला क्रम आचरतील. असेच वारे पुढे वाहतील, होईल काही का अंतराय. मी जाता राहील कार्य काय. मेघ वर्षतील, शेते पिकतील, गर्वाने या नद्या वाहतील. कुणा काळजी कीन उमटतील, पुन्हा तटावर हेच पाय. मी जाता राहील कार्य काय. सगळे सोयरे डोळे पुसतील, पुन्हा आपुल्या कामी लागतील. उठतील बसतील, हसून खिदळतील, मी जाता त्यांचे काय जाय. मी जाता राहील कार्य काय. रामकृष्ण ही आले गेले, त्याविन जग का, तया विना हे जगना नडले. रामकृष्ण ही आले गेले, तया विना हे जगना अडले. कुणी सदोदित सूतक धरिले, मग काय अटकले मज शिवाय. मी जाता राहील कार्य काय. अशा जगास्तव काय कुढावे. अशा जगास्तव काय कुढावे, मोही कुणाच्या का गुंतावे. अशा जगास्तव काय कुढावे, मोही कुणाच्या का गुंतावे. हरिदूता का विनमुख व्हावे, का जिरवू नये शांतीत काय. हरिदूता का विनमुख व्हावे, का जिरवू नये शांतीत काय. मी जाता राहील कार्य काय. म्हणजे हे प्रश्नार्थक काय आहे. प्रश्नार्थक काय, मी जाता राहील कार्य काय. आणि नंतर शेवटच्या ओळीत ते म्हणतात की शांतीत जिरवू ही काय. म्हणजे ही काया, हे शरीर आपण शांतीत का जिरवू नये. आणि त्या हरिदूताला आपण, त्या मृत्यूला आपण का विनमुख करावं. तर त्याला आनंदानं समाधानानं सामोरं जावं आणि त्याच्याबद्दल एक कृतज्ञता असावी की त्यानं आपल्याला या जीर्णतेतून मुक्त केलंय, ही कृतज्ञता असावी. आणि जगरहाटी असतेच. कितीही जवळचं माणूस गेलं तरी आधीच्या बायका सती जात होत्या, कुणी नवरा सती जात नव्हता. पण कुणी गेलं आपल्या अत्यंत जवळचं, आपल्याला असं वाटतं की याच्याशिवाय मी जगूच शकत नाही, शक्यच नाही, याच्या मरणानंतर किंवा याच्या वियोगानंतर मला जगणं शक्य नाही. म्हणजे या भावना कशा असतात, तारुण्यात खूप असतात या. हे तेरे बिना जिंदगी से कोई, म्हणजे असं जे काय असू दे किंवा काय, मी जगणारच नाही, तुझ्याशिवाय जगणं अशक्य आहे किंवा काही भावना असते. पण कुणी मेलं म्हणून त्याच्याबरोबर कुणी जात नाही. कारण जगरहाटी आपलं आयुष्य असतं तोपर्यंत आपल्याला आपलं आयुष्य त्या अतिशय प्रिय असणाऱ्या माणसाविना जगायचं असतं. आणि आपल्या जगण्यातलं आपलं कर्तव्य हे पूर्ण करून त्याला निघायचं असतं. आणि हे सगळं जग मरणाऱ्याला हळूहळू त्याचं दुःख शीतल होत जातं. दुःख विसरत नाही आपण, त्या माणसाला विसरत नाही. पण आपल्याला समोरचं आपल्या आयुष्य घालवायचं असतं. त्यामुळं ती भावना आपली थोडी 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 शीतल होत जाते आणि आपण आपलं जगणं कालानुरूप जास्त सुसह्य करत जातो. या जगात पुन्हा आपण ते दुःख बाजूला ठेवून जगतो. ते विसरून असं मी म्हणणार नाही, कारण ते सगळं आठवत असतं आपल्याला. पण ते बाजूला सारून, ते कुलूप बंद करून आपण आपलं रोजचं जगणं जगत असतो. आणि हे सगळं जगण्यातलं सत्य आणि ही सच्चाई जो बहुत कड़वी होती है, ही सगळं सच्चाई जगण्यातलं, हे जगण्यातलं सच्चेपण हे भारत आंबेंच्या कवितेत आलेलं आहे. म्हणून मी त्यांना म्हणते की ह्या इनर जर्नीकडे जाणाऱ्या कविता आहेत. त्यांच्या कविता प्रचारकी किंवा काहीतरी खूप करून दाखवायचं आहे किंवा लोकांच्यातला क्षोभ, लोकांच्यातल्या भावना जागवायच्या आहेत, कशाला तरी त्यांना प्रेरित करायचं आहे, अशा आशयाची कविता त्यांची नाहीच नाही. त्यांची कविता इनवर्ड्स जर्नीची आहे.
असं मी म्हणेन. आतला प्रवास करणारी जास्त आहे, अंतर्मुख करणारी जास्त आहे आणि समजून घेणारी आहे. माणसाला, मानवी मनाला, माणसाच्या जगण्याला आणि माणसाच्या जगण्याच्या इतिकर्तव्यतेला. तर अशा प्रकारे भारतांबेंना पुन्हा एकदा शतशः नमन. तर मंडळी, हा एपिसोड कसा वाटला हे नक्की नक्की आम्हाला कळवा आणि आम्हाला तुमच्या प्रतिसादाची खूप अपेक्षा आहे आणि तो तुम्ही भरभरून द्यावा. त्यासाठी हे पॉडकास्ट नक्की ऐकावं म्हणून मी हे व्हिडिओ पॉडकास्ट केलं नाही, कारण ते तुम्ही कुठंही ऐकू शकता. कुठे प्रवासात ऐकू शकता, झोपताना ऐकू शकता, कुठेही ऐकू शकता. त्यासाठी हे ऑडिओ पॉडकास्ट करण्याचा आमच्या टीमचा आग्रह झाला. म्हणून तर तुम्ही त्यासाठी प्रतिसाद द्यावा, हे ऐकावं आणि मराठी भाषेतली ही जी रत्न आहेत त्यांची प्रभा आपण सुद्धा अनुभवावी, यासाठी आम्ही आमचा एक छोटा प्रयत्न हा करतो आहोत आणि त्या प्रयत्नासाठी तुमचं पाठबळ अतिशय आवश्यक आहे. त्यामुळं आम्हाला पुन्हा हुरूप येईल हे कार्य करण्यासाठी, उत्तरोत्तर चांगलं करण्यासाठी. तर त्यासाठी या आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जे साहित्यप्रेमी आहेत त्यांच्यामध्ये शेअर करा आणि जे साहित्यप्रेमी नाहीत अजून, तर त्यांच्यात साहित्यप्रेम वाढण्यासाठी किंवा मराठी भाषा ही किती वैभवशाली आहे आणि त्यात किती अशी ही साहित्यरत्न होऊन गेलेली आहेत आणि त्यांचं साहित्य आपण वाचायला पाहिजे, ही उर्मी जागवण्यासाठी या एपिसोडला, या मालिकेला जास्तीत जास्त शेअर करा अशी विनंती करून मी आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.